महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत गुरुमा काका महाराज बोला पुंडली कबर दे ज्ञान दे पंढरीनाथ भगवान के माऊली धारेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की संत गुरुमा काका महाराज की सब संतन की हर 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 महादेव। शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मने वाणे गेले आता घेऊ धने आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा पांडुरंगा करो प्रथम नाम पांडुरंगा करो प्रथम महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय दातो मुनींद्र समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम वसुदेव सुतदेव कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। काजे लळ्याचे लळे सरते मनोरथाचे मनोरथ पुरते जरी माहेरी श्रीमंती होते तुमायसे लागता ताण्याचे झटे तेने आदिकचे पाना फुटे तैसी प्रेम पर्यंताचे फावले गा
परा पश्यन्ति मध्यमा वैखरी न मिळली खरी आदि माया जोडोनिया दोन्ही हात जगे जाणवितो मात एकदा जारे अलंकापुरा एकदा जारे अलंकापुरा रे अलंकापुरा जलमवेर धारा चोकवा एकदा रे अलंकापुरा जलमवेर धारा चोकवा दोन्ही हात जगे जाणवितो मात एकदा जारे अलंकापुरा जोडून या दोन्ही हात जगे जाणवितो मात एकदा जारे अलंकापुरा जन्मवेर झारा चुकवा ज्ञानराज माझे माऊले एका जनार्दनाचे सावले एकदा जारे अलंकापुरा जन्मवीर झारा चुकवा माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोने अंतरे मज जागवा निर्धारे तुम्ही सत्ताधारे प्रपंच करावा बोहोरे श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दना आठवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी मौजे पाटोदा नगरीमध्ये वैकुंठवासी सुधामते लिंबाजी ढोले यांच्या दिवसानिमित्त ही हरिकीर्तनाची सेवा आहे. साधारण 90 वर्षाच्या पुढे त्यांचं वय होतं. वयोवृद्ध माऊले त्यांचे असणारे 2 सुपुत्र आणि आमचे काका महाराजांच्या अवघानं आमचं असणारं बऱ्याच दिवसापासून असणारं प्रेम माझं पण भाग्य समजतो की माऊलीच्या सेवेचा योग महाराजांनी मला फोन केला. त्यावेळेस म्हणलं महाराज मी आळंद आपलं बिंबळीच्या दिंडीमध्ये आहे चालत चाललो म्हणलं. तर महाराज म्हणले तिथून पण परत या पण सेवा करा. आवडीच्या कोडे नाचू रंगे त्याला आवड म्हणा प्रेम भाव जे असतो ना अंतकरणामध्ये प्रेम आवड भाव जर असेल तर वैकुंठातला देव खाली येतो आणि आवड प्रेम भाव नसेल तर जवळचा पाहुणा दूर जातो असं त्याचा अर्थ आहे बरं का. कुणाविषयी बी तुमच्याविषयी असो माझ्याविषयी फक्त अंतकरणामध्ये 2 गोष्टी ठेवा फक्त प्रेम आणि भाव. मग किती त्रास झाला तर त्याला जिकडे बघायचं नाही फक्त प्रेमाला भावाला पाहायचं. विठ्ठल आणि त्या माऊलींच्या प्रीत्यार्थ असणारी सेवा आणि त्याच्यासाठी तुम्ही माता भगिनी मोठे मोठे लोक या ठिकाणी कीर्तनावर किती प्रेम आहे
उपस्थितीमध्ये जाणून घ्यायचं. विठ्ठल 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 आणि त्यानिमित्त जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग फक्त 4 चरणाचा आहे. या अभंगामधून जे असणारे इहलोक सोडून जे परलोकाला गेले ते असणारे माऊली सुदामती लिंबाजी ढोले ते स्वतः सांगतात. जगद्गुरू तुकाराम आणि सांगत असतात ती वाणी जगद्गुरू तुकोबार अभंगामधून सांगतात. विठ्ठल विठ्ठल कोणता शेवट याचा आयुष्याचा होतो त्याला शेवट म्हणतात. सुरुवातीचा जन्म आहे आणि शेवटाचं मरण आहे. सुरुवातीचा जन्म आहे आणि शेवटाचं मरण आहे. ह्या दोन्हीच्या मधला अंतर किती आहे? शतवर्षाची गणना रे. दोन्हीच्या मधला अंतर किती आहे? उदाहरणार्थ 100 किलोमीटर का म्हणे ना, त्याला शतवर्षाची गणना रे. कर जोडो नवी नवी तो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडो नवीन विंदो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव मधलं अंतर सांगतात. जन्माच्या आणि मरणाच्या मधलं किती अंतर आहे? 100 वर्षाचा आयुष्य. शतवर्षाचे गणना रे. याच्यामध्ये महाराज सांगतात काय करावं आणि काय करू नये. 2 गोष्टी करू नका म्हणतात. नका गुंतू विषय कामा, नका करू संसार श्रमा, तुम्ही आठवा मधुसूदना. एवढं जर तुम्ही केलं, संसार तर प्रत्येकाला करावाच लागतो, एवढं जर केलं तर जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण अखंड जर भगवंताचं नाम मुखामध्ये असल तर मरताना आल्याशिवाय राहत नाही. आणि कधी मध्ये घेतलं तर शेवटी येईलच असं काय सांगता येत? शेवटी येईलच मुखाला नाम असं काय सांगता येत नाही. त्याला काही एक माणूस काय घ्यायला, अनेक माणसं नाव घ्यायला ती पण नाव एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरी गोष्ट, ज्या आयुष्यामध्ये येऊन नाव घ्यायचंय त्या आयुष्याची वाट बघणारा माणूस एकच आहे. सारखा वाट बघते आयुष्याची वाट बघणारा माणूस. त्यानं म्हणते हे आयुष्य कधी जाईल आणि मी कवा याला खाईन असं वाट बघते. घरातलं चुलीवर ठेवलेलं दूध, घरातली मालकीन बाहेर कधी जाईन आणि त्या दुधात तोंड कधी बुडवीन असं ज्याला वाटतं त्याचं नाव मांजर. का नाही? घरातलं दूध घरातच मांजर असते. कुत्र दारात असते पण मांजर घरात असते. जेवे दुधा लागे मांजर, संधी पाहुणे सादर. संधी बघते कोणचे? घरातल्या बाया बाहेर कधी जातेल्या आणि मी दूध कधी पिन
असं जसं मांजराला वाटतंय तसं ह्या काळाला वाटतंय. आहे अवकाश घडोघडी काळ वाट याचे पाहे अजून किती आहे अवकाश. अजून किती वेळ आहे. जो काळ वाट बघतो ज्या विषयाचे त्याच आयुष्यामध्ये देवाचं चिंतन करायचं. देवाचं चिंतन याला काय होतंय त्याचं उत्तर सांगतात. जो काळ वाट बघतो का तो काळ असा सरते महाग 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 सरतो. हे कशानं सरतो. फक्त नाम चिंतनानं घडतो. आणि ते नाम भगवंताने जाताना इथं फुकट दिलं आणि भगवान परमात्मा निज धामाला गेले. तुका म्हणे नाम वेदाशी आगळे ते दिले गोपाळे फुकासाठी. फुकट देऊन टाकलं आणि सांगितलं काय करू नका फक्त माझं नाम घ्या. काळ जर आला तर नामाला बघून काळ असा महाग सरल असा महाग सरल पण पुढे येणार नाही. ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याच्याकडे येईल आणि ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तो बघून असा महाग सरल. आणि जर नाही सरला तर तुम्ही त्याला सारा महाग. काळ सारावा चिंतने गंगा स्नाने एकांत वासी गंगा स्नाने. आ देवाच्या पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या. असा काळ सारावा. जो आपली वाट बघतो तो काळ असा सारावा
काळ सारावा चिंतन, असं चिंतन करत करत काळ घालवावा असा त्याचा अर्थ. दिवस कसा घालवावा, चिंतन करून दिवस घालवावा, पण डाव खेळून घालू नये. काय घालवा, डाव खेळून घालू नये, नामचिंतन करीत घालवावा. त्याचं उदाहरण सांगतो कळण्यासाठी. 2 खंड्या मेंढर घेऊन धनगर मेंढ राखायला गेला जंगलामध्ये. राखायचे ती मेंढर, पण बगलामध्ये लोकर आहे आणि हातामध्ये काते आहे आणि त्या कात्याने इळभर लोकर कातते. दिवस कसा गेला कळतच नाही. दिवस कसा गेला कळत नाही. लक्ष कोणकडे आहे, त्या कातेकडे. डाव्या हाताने ती लोकर घ्यायची, असं फिरवायचं. पण बारीक मोठं व्हायला काय मजाला आहे का नाही. एका दुरीतच काता येणार, कारण का त्याचं घोंगडं करायचं. ती जसं काटते तसं चिंतन करायचं. विठाला 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 विठाला. किंवा आता ह्या मावशीला माहित असेल, मुलीला काय माहित नाही, पण ह्या मावशीला माहित आहे. पहिल्या काळात शेवाया करत होती. शेवाया त्याला काय मिशन होत्या काय नव्हत्या. पितळेची घागर, त्याच्यावर मोठी फळी, महाग बसायचं घागरीवर, असं करायचं. आणि खाल्लेबाईनं बरोबर दोन्ही हाताने धरून त्या सुपावर असं करायचं. त्याला बारीक मोठं व्हायला काय हरकत आहे. लक्ष कोणकडे आहे, त्या दोरीकडे. लक्ष कोणकडं, त्या दोरीकडे. जर मोठी बारीक दोरी झाली तर खाणार मध्ये कुणी केलं तर शेवा डबऱ्यासारख्या, म्हणून त्याची एकदम दूर लेवल मध्ये आले पाहिजे. तसं करायचं, त्याला चिंतन म्हणायचं. चिंतनाची जोडी हाचे लाभ घोड घडी, तुम्ही बैसोन अंतरे मज जागवा निर्धारे. असा काळ सारा, असा सारा. एकांतवासी गंगा स्नान, वास कुंचा एकांताचा. तो का म्हणे आमा एकांताचा वास. म्हणे आमा एकांताचा वास, नाही गुण दोष येते अंगा. एकांताला लोकांतापेक्षा, लौकिकापेक्षा अलौकिकाला, लोकांतापेक्षा एकांताला. मग तुकाराम महाराज भंडऱ्या डोंगरावर जायचे एकांतामध्ये, निवांत चिंतन करायचं. म्हणून पार्वती मातेला प्रभू महादेवाने नामचिंतन सांगण्यासाठी लोकांतामध्ये नेलं का एकांतामध्ये. एकांतामध्ये शक्तीच्या कर्ण कुहरे. एकांत म्हणजे कानाचं छिद्र, त्याला एकांत म्हणायचं. त्याचं फार बारीक येज आहे, त्याला एकांत म्हणायचं. आध्यात्मिक शास्त्रामध्ये कानाच्या छिद्राला एकांत म्हणायचं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, निवृत्ती पेरील धड पुढे. त्याला 3 येज असतात.
टिपणीच्या ह्याला त्याला काय वाटी म्हणतात, वाटी तिला किती एज असतात? 3 म्हणतात. 3 एज कोणची? इडा, पिंगला आणि सुषुम्ना, ही 3 एज. ह्याच्यात पेरणी करायची, त्याला एकांत म्हणायचं. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणाला एवढं महत्व आहे महाराज, एवढं महत्व आहे. रुक्मिणी मातेनं प्रदक्षिणा घातली तुळशीला, सत्यभामेनं दिलेला पती दान परत मिळाला, प्रदक्षिणेचं पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल नामा मने प्रदक्षिणा, नामा मने प्रदक्षिणा. नामा मने प्रदक्षिणा, नामा मने प्रदक्षिणा. त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना. दृष्टे पडता ब्रह्मदेव, दृष्टे पडता ब्रह्मदेव. प्रदक्षिणा म्हणून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, तुळशीची प्रदक्षिणा, आईची न वडिलांची प्रदक्षिणा, हे गणपतीने केले. गोमातेची प्रदक्षिणा गौतम ऋषीने केली म्हणून अहिल्यासारखी पत्नी मिळाली. प्रदक्षिणच का दुसरं कोणतं? प्रदक्षिणाच. गोमातेची प्रदक्षिणा गौतम ऋषीने घातली म्हणून पृथ्वी मातेची आपलं अहिल्यासारखी का मुलगी मिळाली. वायुवल्लाला प्रदक्षिणा गणपतीनं घातली. ब्रह्मगिरीला तुम्ही आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो. आपण सुद्धा पंढरपुरामध्ये गेलेला वारकरी नगर प्रदक्षिणा घालतो. आणि पती सोडवण्यासाठी हातामध्ये असणार पाणी घेऊन तुळशी मातेची पूजा केली. एक पान तुळशीचं घेतलं आणि सांगितलं, तुळशी माते, माझा असणारा पती सत्यभामीनं दान दिलेलं आहे, तेवढा मला परत दे म्हणून एक पान घेतलं. एकच प्रदक्षिणा घातली तर पती परत मिळाला. ही पती या प्रदक्षिणेचं पुण्य. ही प्रदक्षिणा ते चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, असा पूर्ण 100 वर्षाचा काळ घालव. एवढं जर केलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात,
शेवट तो भला. भला असा शब्द वापरला महाराजांनी. भला असा 2 ठिकाणी शब्द वापरला महाराजांनी. एक जणाला उद्देशून वापरला, पुंडलिकाला उद्देशून महाराजांनी शब्द वापरला. पुंडलिकासाठी भला भला पुंडलिका, भला भला पुंडलिका. मानलासी जन लोका, मानलासी जन लोका काहे न करिता सायास ना तुळे कवने पारी. ना तुळे कवने पारी, ना तुळे कवने पारी. भला भला पुंडलिका 2 वेळेस शब्द वापरला. पुंडलिका तू खरंच भला आहेस. पुंडलिका तू खरंच भला आहेस. का बरं? वैकुंठीचा देव कुणालाच आकळत नाही, कुणाच्याच हाताला लागत नाही, पण तू विटेवर उभा केलाच. अजून कुणाच्यानं झालं नाही, पण तू विटेवर उभा केलाच. खरंच तू भला आहेस बाबा, असं तुकाराम महाराज म्हणतात पुंडलिकाला. ती जसं म्हणतात तसा हा जीव म्हणतोय माझा शेवट खरंच भला झाला, चांगला झाला. नाहीतर या संसारामध्ये एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहे, सांगायची काय गरज नाही किती दुःख आहे. वडिलाच्या घरी होते तेव्हा बरं होतं. उपवर झाल्यानंतर माझ्या वडिलांनं माझं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर मला पहिला नवरा मिळाला. त्याचं दुःख किती आहे ते माझ्या जीवाला माहित आहे. नंतर मला मुलं झाले, पुन्हा त्यांच्या बायका आल्या, पुन्हा त्यांना लेकरं झाले. किती दुःख आहे. पण एवढ्यामध्ये सुद्धा, या दुःखामध्ये सुद्धा महाराज सांगतात किती मला सुख मिळालं. त्याचं एकच कारण, फक्त गोड देवाचं नाम मी मुखानं घेतलं म्हणून माझा जल शेवट कडू व्हायचा ती फक्त गोड झाला. कशानं? एका नामानं झाला. विठ्ठल विठ्ठल असा कोण म्हणतंय? जीव म्हणते. जीव असा कोण म्हणतो? हा जीव म्हणते. कशानं गोड झाला? त्याचं उत्तर सांगतात, ज्या देवानं मला दान दिलं, ज्या देवानं हा जीव दान दिला, दान दिल्यावर ज्या वडिलांनी स्वतःची मुलगी कन्यादान केली, सासरी नांदायला आले, पण नांदत असताना शेवट झाल्यावर माझ्या आईची मला भेट झाली. आईला माहेर म्हणतात, आईला माहेर म्हणतात, वडिलाला माहेर म्हणतात. हा जीव म्हणते ही देह सोडून गेल्यावर ज्याने मला जीवदान दिला त्या पांडुरंगाची माझी भेट झाली. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
जाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या. हा जीव म्हणू लागला माझं माहेर मला मिळालं, असं म्हणू लागला. माझं जे माहेर आहे ते मला मिळालं म्हणून माझा शेवट गोड झाला. माहेरामध्ये जर भेट नाही झाली तर शेवट कडू आहे, आणि माहेरामध्ये जर भेट झाली माझ्या आईची माझ्या वडिलांची तर माझा शेवट गोड झाला. कुणाला माहेर म्हणलंय? एकनाथ महाराज सांगतात, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर आहे देवा रे तेरे, पंढरी आहे भिवरेचे तेरे. भिवरा नावाची नदी तिच्या तीरावर माझं माहेर आहे. तिथं माझा पुंडलिक माझा भाऊ आहे. चंद्रभागा माझी बहीण आहे. चंद्रभागा नदी माझी बहीण आहे आणि पुंडलिक मुनी हा माझा भाऊ आहे आणि विठ्ठल रुक्मिणी ही माझी आई आहे. त्या माहेरला जीव म्हणते मी आलो, माझा भाऊ मला मिळाला. तुकया बंधू म्हणे देवा, शब्द इतुकाचे राखावा. किंवा नामदेव महाराज सांगतात, माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. माझं माहेर आहे असं माझं माहेर आहे. मगा सांगितलं माऊलीने, श्रीमंत असं माझं माहेर आहे. त्या माझ्या माहेरामध्ये मला काहीच कमी नाही. ज्याचं माहेर श्रीमंत आहे त्या लेकीला काही कमी नाही महाराज. जिचं माहेर श्रीमंत नाही त्या लेकीला काहीच मिळत नाही. हा जीव म्हणते जे माझं श्रीमंत असं माहेर आहे ते माझं माहेर श्रीमंत आहे असा माझा बाप आहे आणि त्या बापाच्या पोटी माझा जन्म झाला. लाडके लेक मी संताची, मजवर कृपा बहुताची. कोणतं माहेर आहे त्याचं उत्तर सांगतात, निजाच्या. है ना, निजाच्या. नि म्हणजे काय आणि ज्याच्या म्हणजे काय असं महाराज सांगतात. ज्याच्या, कुणाच्या? निजाच्या. प्रत्येक जीव फिरत असताना काशीला जावा, द्वारकेला जावा आणि किंवा मथुरेला जावा, फिरत असताना निज वस्तू घेऊनच फिरते. काय घेऊन फिरते? निज वस्तू घेऊन फिरते. पण आपली वस्तू आपल्या जवळ आहे ही त्याला काय कळतच नाही. विठ्ठला निज घेऊन फिरते, एक वेळा जागविते. असा निज शब्द कुठं येतो? लहान लेकरू असतं, लहान लेकराला लेकराची आजी नाहू घालते आणि लेकराच्या आईवरून पाणी ओतते नाहू घालताना. आणि मग ती नाहू आजीला माहिती असते कसं घालायचं, त्याच्या आईला माहिती नसते. नाहू घातलं की मग आजीच्या लुगड्याचं बाळूत असते आणि त्या बाळूतेनं लेकराचं असणारं पूर्ण अंग पुसायचं, त्याची टाळू मापून नाहू घालायचं आणि मग त्याला पाळण्यामध्ये त्या लेकराला झोपविते का निजविते? त्याला निजविते. शब्द कसा वापरला? त्याला निजविते. निजते ते निज बाळा. कुठं निज? तिथं निज.
है ना, पाळण्यात निजू नकोस, तिथं निज, म्हणजे जिथून आलास ना तिथं निज. टाकिली पात्र झोळे धर्मा टाकले पात्र झोळे धर्म अधर्माशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा न माग भिका आता हाची झाला भरवसा ओळाली 17वी गा तिने पुरवेले चा सुखी मी निजलो गा शून्य सारून तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळायते. कुठं निजलो? सुखे मी निजलो गा. कुठं? शून्य सारोन तेथे. कुठं शून्य? त्रिकुट शिखराच्या वरी आहे. त्रिकुट शिखर कोणचं? बघा, मला तुम्हाला सांगितलं, इळा पिंगला आणि सुषुम्ना ह्याला त्रिकुट शिखर म्हणायचं, आणि ह्याला त्रिशूळ बी ह्यालाच म्हणायचं, आणि वावडीच्या खाल्ले 3 पाय बी ह्यालाच म्हणायचं, आणि चुलीला 3 बाह्य असतात ती बी ह्यालाच म्हणायचं. लय सोपं. किंवा ज्याच्यावर डेरा ठेवायचा त्याच्या खाल्ली आणणी असते, तिला किती पाय असतात? 3. ह्याला त्रिकुट म्हणायचं. आणि त्याच्यावर जो असतो डेरा त्याला शून्य म्हणायचं. त्याला बाजूला सारायचं मग निजायचं तिथं, त्याला शून्य म्हणायचं. ती कुठं असते? जिथं आपण कुकू लेताव तिथं, जिथं गंध लेताव तिथं, जिथं बुका लेताव तिथं, त्याला शून्य म्हणायचं. त्याला बाजूला सारायचं मग तिथं निजायचं. शून्य सारून तेथे. का बरं? तिथं आयतं दान मिळते. त्रिकुट शिखरी गा दान मिळे आयते. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्याला निज म्हणले, आणि मग मी तिथं आलो. कुठं? तिथं आलो म्हणून माझा शेवट गोड झाला. नाही तर बरेच जीव तिथं येतेलीच अशी काय गॅरंटी नाही. त्याला ह्या 3 वस्तू कराव्या लागतात त्या येण्यासाठी. बराच 8 तास करावं लागते. पंगत घालायची म्हणलं तर 15 दिवस तर 8 तास करावं लागतं का नाही. लग्न करायचं म्हणलं तर 1 वर्षभर 8 तास किंवा महिनाभर 8 तास करावं लागते. शेवट गोड व्हायचा म्हणलं तर जन्मल्यापासून मरेपर्यंत 8 तास करावा लागतं. काही थोडा बहुत लागपाट करा भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून या निटत जरी करले असेल गोड शेवट गा. आता मग मला 3 तारखेला माळ घालायची. 1 तारखेला फेब्रुवारीच्या 1 तारखेला किती कीर्तन आहे की मला? 500. 1 माळ घालायची एकट्याला, त्याला गाव जेवण द्यायचे. 1 माळ घालण्यासाठी 500 कीर्तन ऐकायला लागलेत आजपर्यंत. किती दिवस ऐकले असतील पण कीर्तन नाही सोडलं महाराज. किती 8 तास केला असेल. आणि का फुकट ऐकायचं नाही, जेवण करायचं तुम्हाला. गुलाबजामनाची पंगत आम्हाला सुद्धा आमंत्रण दिले. किती खर्च आहे महाराज. एवढा खर्च झाला तर हरकत नाही. माळ घालायची एवढा 8 तास केला. हे काय एवढ्या गोष्टी साध्या होतात का? साध्या होत नाही, सहजासहजी होत नाही महाराज. आणि त्यावेळेस ह्याचं कारण माळ घालताना एवढी लोक साक्षीदार राहणार आहेत. माळ घालताना एवढी लोक साक्षीदार राहणार आहेत.
एवढं चिठ्ठ्या पाठवून वराड बोलवायचे लग्न लावायला साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष द्यायला. आणि ह्याने जर माळ काढलीच तर आपण गुलाबजाम खाल्ले साक्षीला राहावर का पाठवू खरंय. साक्षीदार म्हणून एवढी माणसं बोलवायचे ते आणि जीव घालून तुम्हाला बोलवायचे, जीव घालायचे. साक्षीदार सोक्षा तुका म्हणे साक्ष हाते तो म्या चित्ते धरेला, किंवा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. एवढ्या करण्यासाठी त्या माहेरला मी आलो. तिथं दान ऐकत मिळते. आलो निजाच्या माहेरा निजविले बाळ निज स्थानी. त्या ठिकाणी बाळ निजविलं. जशी माता नाहू घालून निजविते तसा त्रिकुट शिखरामध्ये जिथं आपण गंध लेतो त्याला त्रिकुट शिखर म्हणतात. त्या ठिकाणी तुका म्हणे मग नयवृत्ती वरे सुखाचे शेजारी, त्याला निज माहेर म्हणले म्हणून माझा शेवट गोड झाला. विठोबा रखोबा
वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान पौल ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत गुरु माता महाराज शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. आपण माहेर पाहिलं. कोणतं माहेर आहे ते? सुखे मी निज लोगा किंवा फेडेला डोळ्याचा कवळ धुतला गुण दोषाचा मळ लावून स्तने केले शीतळ निजविले बाळ निज स्थानी. त्याला निज म्हणलंय. आणि तिथं आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जेवढं मला दुःख झालं माहेरामध्ये आल्यानंतर महागटलं दुःख सगळं गेलं. मागे परे हार पुढे नाही शिन मागे परे हार पुढे नाही शिन आले आदर्शना मागील परिहार पुढे नाही शेन. जेवढं मागून इथपर्यंत येण्यासाठी जेवढं दुःख झालं तेवढं माप तेवढं माप. ब्रह्मगिरीहून निघालेली नदी समुद्राला मिळेपर्यंत तिला किती दुःख आहे वाहत येत असताना. तसं हा जीव जन्मल्यापासून दुरून आलो मेगा दुःख झाले दारुण. या वया येतवरे होते हेचे कारण दुर्लभ भेटी तुम्हा पाये झाले दर्शन. तुमची भेट घेण्यासाठी एवढं दुःख सहन केलं पण दर्शन झाल्याबरोबर सगळं दुःख गेलं. महाराज किती दुःख गेलं. मला पाटलानं लय चांगलं सांभाळलं. 1 वर्षभर सांभाळलं. खात घालून सांभाळलं पाणी देऊन सांभाळलं. पण पुन्हा याच पाटलानं मला चरकात घातलं. माझ्या देहाचं तुकडं 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 झालं. पण काय का होईना पण पांढरी शिपट साखर निघाले. तुकडं का होईना. कशाचं? ऊसाचं. तसंच प्रत्येक जीवाचं आहे ना. प्रत्येक जीवाचं एवढं दुःख आहे. पण माहेर आल्यानंतर परिहार झाला. आले
अवघ्या दुःखाचा मागिला. किती दुःख महाराज. 14 वर्ष उपवास, 14 वर्ष झोप नाही, 14 वर्ष अन्न नाही, 14 वर्ष उपवास, ब्रह्मचारी राहून निकुंबळेमध्ये जाऊन इंद्राबरोबर युद्ध केलं. लक्ष्मणानं संग मारुतीला पाठवलं. जा मारुती संग लक्ष्मणाबरोबर. आणि तो असणारा मेघनाद इंद्र कधी आकाशाच्या आड जायचा, कधी पृथ्वी तलावर जायचा, कधी मागून कधी पुढून असा बाण मारायचा लक्ष्मणाला. आणि त्याला संपूर्ण विद्या होती. आकाशामध्ये जाऊन बाण युद्ध करायचा. कोण? तो इंद्र. हनुमंताने सूक्ष्म असं रूप घ्यायचं आणि तळातावर घ्यायचं लक्ष्मणाला आणि तिथवर मारुतीने न्यायचं आणि तिथवर युद्ध करायचं. त्याचा चौकड फिरायचं लक्ष्मणला घेऊन. त्यावेळेस त्या इंद्राचे बाण लागायचे महाराज. लक्ष्मणला पण बाण मारायचे. पोटामध्ये काही अन्न नाही अशा अवस्था लक्ष्मणाचे. लक्ष्मणाचं अंग जर्जर 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 झालं. लक्ष्मणाचं पण मिठी सुटली नाही महाराज. ब्रह्मचारी राहिला. आणि त्या इंद्राचा उजवा हात पहिला तोलला. हात तोलल्याबरोबर तो सुलोचनेच्या दारामध्ये जाऊन हात पडला. सुलोचनेच्या दारामध्ये. आणि मग असणारा इंद्र राहिला. आणि मग इंद्राचं शिर उडवलं लक्ष्मणानं. इंद्र पडल्याबरोबर लक्ष्मण निचेष्टित पडला. फार दुःख झालं लक्ष्मणाला. तसंच उचललं मारुतीनं आणि प्रभू रामचंद्रापाशी आणलं. रामाच्या पुढे ठेवलं. रामाच्या पुढे लक्ष्मणला ठेवल्याबरोबर लक्ष्मणाचं डोकं प्रभू रामचंद्रांनी मांडीवर घेतलं आणि फक्त डोक्यावर असा हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर परिहार झाला. संपूर्ण दुःख गेलं महाराज. अवघ्या दुःखाचा मागेला लावून या हात कुरवाळेला माथा सांगितली चिंता न करावे. जोपर्यंत रामापासून दूर होता तो दुःख होतं. रामापाशी आल्याबरोबर सुख वाटलं. संपूर्ण तसंच या जीवाचं आहे. जोपर्यंत देवापासून दूर आहे ना तोवर दुःखच आहे. आणि एकदा का देवापाशी गेला ना मग काय आहे? सुखच आहे. तिथं सुखच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात या जीवाला फक्त 2 गोष्टी जीवनामध्ये मिळायला पाहिजे. एक सुख आणि दुसरी शांती. या कलियुगामध्ये शांती आणि सुख ह्या 2 गोष्टी मिळायला पाहिजे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याचे मुखोद्गत होते ज्या रामेश्वर भट्टाचे, पण शांती मिळाली नाही, सुख मिळालं नाही. बंबाजी बुवाला शांती मिळाली नाही, सुख मिळालं नाही. पण ज्यानं टाळ घेऊन भजन केलं ज्या तुकोबाराला शांती मिळाली. काट्यानं मारलं पण शांती नाही ढळू दिले. लोकांचं अन्न वाढलेलं खाऊ नाही दिलं विश्वंभर बाबानं खेचरानं, पण त्याला शांती नाही मिळाली. पण ज्याला अन्न खाऊ दिलं नाही त्या ज्ञानेश्वर महाराजाला शांती जवळून गेलीच नाही महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. शांती ब्रह्म शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. आणि सुख तर किती बी, पण जेवढा त्रास रामेश्वरनं दिला त्याला सुख बी नाही शांती बी नाही महाराज. ती शांती संत महात्म्यापाशी आहे. म्हणून आलो निजाच्या माहेरा. अजून काय झालं? माझी जी वाणी आहे ना संपूर्ण वाणी गेले आणि भगवंताचं मी नामचिंतन करू लागलो. तुका म्हणे वाणी गेले आता गेहो धने ज्ञानेश्वर.
तुकाराम 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 तुकाराम
कीर्तन सिद्धी सनेले इथ माझे जे उरले पायी कपण पायांच्या प्रसादे काहे बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नुहे अंगभूत युक्ती नोव्या उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय